में आप सबका स्वागत। यहाँ साईं बाबा शिरडी की पालकी संगमनेर से शिरडी पैदल जाने वाली है, तो उनके जो चलाने वाले जो संस्थापक है उनके बात से आप सब जान लेंगे क्या कैसे क्या पैदल तकलीफ क्या है कुछ है। ओम साईराम. मी 14 वर्षापासून साईवारी करीत आहे. साईवारी करण्यापाठी माझा एकच आहे का इंगळे बाबा हे माझे गुरु आहे. या साई पालखीमध्ये दरवर्षीप्रमाणे मी त्यांची पालखी आणि साईबाबाचा फोटो आणि प्रतिमा घेऊन जात असतो. दरवर्षीप्रमाणे मी सकाळी 7 वाजता निघतो, 9 वाजता शिर्डीमध्ये पोहोचतो. परत 9-10 वाजेपासून पुन्हा संगमनेरला येतो, पायी येतो. अशी 14 वर्षापासून माझी साईवारी चालू आहे. आत्तापर्यंत रामनवमी, गुरुपौर्णिमा, आमच्या इंगळे बाबांची पुण्यतिथी ज्यावेळेस असते त्यावेळेस पण 2 वाऱ्या माझ्या झालेल्या आहेत. पायी जाणे, पायी येणे, बिगर चप्पल असा प्रवास असतो. रात्रंदिवस हा प्रवास असतो. उद्या पण ही पालखी आज जरी 12 वाजता निघाली असली, उद्या संगमनेर साई मंदिरामध्ये 8 वाजता पोहोचणार आहे. 8 ते 9 वेळेत पोहोचणार. ही पण पायीच येणार आहे. म्हणजे जाताना पायी येताना पायी अशी संगमनेर तालुक्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा अशी एकमेव पालखी असू शकते का जी दर्शन केल्यानंतर लगेच परत माघारी येऊन एका दिवसाचा प्रवास पूर्ण करणारी ही वारी आहे. आणि आजपर्यंत 14 वर्ष जो वारी करीत होतो तो यामध्ये मला कमळेश्वर कवडेच्या पुढे म्हणजे साई वारकरी रवींद्र पाटील हे मला नाश्ता पण देत होते. आत्तापर्यंत 14 वर्ष सेवा केली, पण आता काही कारणास्तव त्यांच्या घरूनच सेवा होत आहे. आजपर्यंत गुरुपौर्णिमा, रामनवमी ह्या दोन्ही वेळांना आम्हाला प्रसाद म्हणून काही ना काही वाटले जात आहे. या पालखीमध्ये त्यांचेच रवींद्र पाटलांचे शिक्षक हे इंगळे बाबा हे पण त्यांचे शिक्षक होते, म्हणजे गुरु. आणि मी पण त्यांचा गुरु झालेला आहे. आम्ही दोघं पण एकच गुरुचे सेवक झालेलो आहे. आत्तापर्यंत या गुरुसेवेमुळेच आज त्यांच्या कार्याला एवढी शोभा आलेली आहे. ओम साईराम. आपने देखा साई भक्तों ने एकदम साई की एकदम मन से कोशिश करा पैदल जाने की, तो आप सब वंदे भारत की न्यूज़ से उनका स्वागत है. जय ओम साई राम. ओम साई राम. ओम साईराम. थांबा आता. पुढे थांबा. हाँ हाँ या ना असे होऊ द्या. जय इकडे. ओम साई राम. सगळे चला लवकर.